त्याचबरोबर स्वामिताई चव्हाण उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल मुंबई विभाग असे सर्व मान्यवर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर क्रांतीज्योती शिक्षणाची गंगा ज्यांनी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवल्या अशा सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर त्यांची जयंती या ठिकाणी आपण साजरा करतो अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पार्पण करून सर्वांच्या स्टेजवरती आज ज्यांच्या या प्रयत्नाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष आदरणीय बोलवणाजी मदने मी यांना विनंती करतो की आपण सर्वांचं स्वागत करावं आणि आजच्या प्रास्ताविकच्या आधी तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली अशा भीमाता अहिल्यादेवी होळकर यांची एक सुंदरशी अशी प्रतिकृती ताईंना देण्यात येत आहे. ताई, आपल्या हातामध्ये जी काही मूर्ती आहे ती मूर्ती या कार्यक्रमामध्ये तुमच्याकडे सोपवला जातोय आणि तो वारसा आपल्याकडून पुढे जावा अशी आमच्या सर्वांच्या आजच्या कार्यक्रमानिमित्त इच्छा आहे. त्याचबरोबर आदरणीय गणेशजी देसाई यांचाही सन्मान या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व समाज बांधवांचं, सर्व महिला वर्गांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. आलेल्या पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद सर्व मान्यवरांना. आपल्या या छोट्या सन्मानाचा आपण स्वीकार केला आणि नेहमी आपल्या कामाचा आलेख हा चढता असतो आणि तो असा चढत राहावं अशा आजच्या अहिल्यादेवींच्या जयंती उत्सव निमित्तानं होणं हे गरजेचं आहे. पण आजच्या या जयंतीनिमित्त सोहळ्यानिमित्त आपला सन्मान होतोय, सन्मानचा आपण स्वीकार करायचा आहे. आज या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती, त्रिशताब्दी जयंती उत्सव अंधेरी पूर्व गुंदवली या विभागामध्ये साजरा होत आहे. या ठिकाणी साजरा होत असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना वंदन करून आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या आपल्या महाराष्ट्राची कन्या, माळवा प्रांतमध्ये मल्हारराव होळकर यांनी सून म्हणून अहिल्यादेवी होळकर या मल्हाररावांच्या सूनबाई होत्या, खंडेरावांच्या पत्नी होत्या. अहिल्यादेवी होळकरांच्या विषयी जर बोलायचं म्हणलं तर आत्ताच प्राध्यापक तेजस टेंगले यांनी आपल्या ठिकाणी सर्व इतिहास सांगितला आहे. पण आज एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असताना आज संपूर्ण देशभर, राज्यभर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मोगलांच्या काळामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये जी मोगलांनी मंदिरं उद्ध्वस्त केली होती, ती मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी
12,000 मंदिराचा जीर्णोद्धार केला, 12,000 मंदिरं बांधली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी फक्त मंदिराचा जीर्णोद्धार नाही केला, तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी पाण्याच्या विहिरी असतील, रस्ते असतील, घाट असतील. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षक म्हणून राखण्याचं काम केलं आणि अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्याचं रक्षण खऱ्या अर्थाने करण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं आहे. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास खूप मोठा आहे. आज आपण पाहिलं असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या वर्षी 300 त्रिशताब्दी जयंती उत्सवाबद्दल संपूर्ण राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक लावली आणि या बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव साजरा करायचा आहे. आताच आपण पाहिलं असेल, राज्य सरकारने नर्मदा, गोदा ते नर्मदा जलयात्रा काढली आणि 31 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी या ठिकाणी राज्य सरकारने जो महोत्सव केला, या महोत्सव हा भारतातील सगळ्यात मोठा महोत्सव जर झाला असेल तर 31 तारखेला झालेला चौंडी मधला महोत्सव होता. आज आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब, आज आपण पाहतोय की अहिल्यादेवी होळकर यांच्या आपल्याला स्मरण ठेवायचं आहे, त्यांच्या विचारावर चालायचं आहे, त्यांच्या संकल्पावर चालायचं आहे. आणि हे महायुतीचं सरकार हे त्या विचाराचं आहे, त्या संकल्पाचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अहिल्यादेवींचे, होळकरांचेच विचार आपल्याला वाचू शकणार आहेत. आज अहिल्यादेवींनी केव्हाही जातीभेद नाही केला, फक्त मंदिरच नाही तर मस्जिदी सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या आहेत. आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आज आपल्या विभागातील 80 विभागातील नगरसेविका दिशा सुनील यादव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे थोड्याच वेळात राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते साहेब एअरपोर्टला आलेले आहेत, ते देखील या ठिकाणी येत आहेत. आज या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी आम्हाला टाइम दिलेला, वेळ दिलेली, परंतु तिन्ही पक्षांची एक अतिशय महत्वाची बैठक सुरू असल्या कारणाने त्यांना येण्याला विलंब होत असल्या कारणाने ते या ठिकाणी येऊ शकत नाही आहेत. भुजबळ साहेबांनी वेळ दिली होती, पण आज हे सर्व मोठे नेते आज बैठकीमध्ये त्या ठिकाणी महत्वाची बैठक चालू असल्या कारणाने येऊ शकत नाहीयेत. आज या ठिकाणी आपण, आज मला मॅडमचं खरंच कौतुक करावं असं वाटतंय. आज या ठिकाणी ते आलेले आहेत, पण आज आपल्याच विभागामध्ये पाण्याचा प्रश्न, ही पाईपलाईन फुटल्यामुळे आम्हाला आज खरोखर कार्यक्रम करताना अडचण आलेली आहे. असं काही हरकत नाही. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास असे, एवढ्या संकटातून, महासंकटातून मल्हारराव होळकर सासरे गेले, पती खंडेराव गेले, आणि हे सगळं संकट असताना देखील 29 वर्ष ज्यांनी शासन चालवलं, राज्य चालवलं, त्या मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई, खंडेरावांच्या पत्नी आणि आपल्या महाराष्ट्रातील कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी जगाच्या इतिहासामध्ये एवढा काळ शासन करणारी महिला शासनकर्ती म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेतलं जातं. आज आपण पाहतोय कोणाच्याही नावासमोर पुण्यश्लोक लागला जात नाही. ज्यांनी पुण्याचं काम केलं म्हणून त्यांच्या समोर पुण्यश्लोक हे नाव लागलं जातं. हा आपला महाराष्ट्राचा आपला अभिमान आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जपायचा आहे. आज या ठिकाणी उपस्थित असताना माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरक असतील, या जिल्ह्याच्या उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गरदरे साहेब असतील, या ठिकाणी उत्तर मुंबईतून माझे
जिल्हाध्यक्ष पुल्लारी यादवजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबईच्या उपाध्यक्षा स्वामींताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. मुंबईचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र महेंद्र साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आला, सर्वांनी वेळ दिलेली आहे. आमचे संतोष अंडाळ असतील, आमच्या आळंदी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब भिशे असतील, आमचे माजी अध्यक्ष माधवराव लकडे असतील, माझे जुने सहकारी बाळासाहेब लकडे असतील, कैलासराव पिंगळे असेल, सर्वच मंडळींची आज आमच्या अर्जुनभाऊ धोत्रे या ठिकाणी आलेले आहेत. विशाल सांगारेजी आहेत आणि ज्यांचं खास करून आपण रेस्टिंगचे दुबेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या विभागातील नगरसेविका दिशा सुनील यादव यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. सर्वप्रथम आपले आयोजक बबनरावजी मदरे यांचा मी खूप खूप धन्यवाद करते, तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आज आपण सर्व इथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व जमले आहोत साजरा करायला. त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केलाय, पण आज गोंदवलीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे सर्व महिला जमले नाही आहेत. पण मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि मी तुम्हाला विनंती करेन की आपण पुन्हा असं काही कार्यक्रम जेव्हा घ्याल तुम्ही नक्कीच मला कडकडी विनंती आहे की मला तुम्ही आवर्जून इथे इन्व्हाइट करा. मी नक्कीच येईल. मला एका कार्यक्रमाला पुढे जायचं म्हणून मी पळेन आता. तर तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि मला बोलवल्याबद्दल. जय श्रीराम. कार्यक्रम हुआ है राजमाता अहिल्याबाई होलकर जी के त्रिशताब्दी जन्मोत्सव के बारे में. कैसा लगता है ऐसा कार्यक्रम जब समाज में होता है तो कैसा अपने आप को फील होता है? ऐसे कार्यक्रम बढ़ चढ़ के होने चाहिए. पूरे हिंदुस्तान में 301वां उनका जन्म शताब्दी वर्ष मनाया जा रहा है और ये प्रेरणादायी हो जाते हैं ऐसे क्षण कि जैसे कि उनका योगदान जो है, महादेव जी का मंदिर जहाँ जहाँ भी टूटे हुए थे वो उन्होंने जीर्णोद्धार करके बहाल किए वहाँ के लोकल प्रतिनिधियों को, और उनका मेंटेनेंस भी करवा के लिया उनके थ्रू. उनके लिए जो राजद पैदा करके उनको देनी थी वो भी उन्होंने तैयार करके दी और उनका मेंटेनेंस भी ये करते गया. और उनका जो मेन ये था 29 साल उस जमाने में जहाँ महिलाओं को आगे नहीं किया जाता था, उसमें सती प्रथा वगैरह जो चल रही थी, सती प्रथा वगैरह, उसको भी उन्होंने ओवरटेक करके उनका जो 29 साल का कार्यकाल राजमाता के उन्होंने जो चलाया वो बेहद प्रेरणा स्रोत था. और ऐसे लोगों की जब हम लोग ये शताब्दी वगैरह मनाते हैं तो उसका बहुत कुछ बड़ा मैसेज जाता है समाज में. धन्यवाद सर. मैडम, क्या कहना चाहेंगी आज राजमाता जी का यहाँ जो आप लोगों ने कार्यक्रम किया है जन्म शताब्दी का, कैसा लगता है आज के ज़माने में और उस ज़माने की महिलाओं में, आज के ज़माने की महिलाओं में क्या फ़र्क महसूस हो रहा है? फर्क तो बहुत है जी. महिला का पहली महिला महत्वाकांक्षी है, उसको अपने परिवार को पहला संभालती थी और परिवार को संभालते संभालते वो अपने समाज को संभालने का काम करती थी. आज की महिला में ये है कि उसको अपना परिवार दिखता है, लेकिन संयुक्त अभी का जो परिवार है वो एकत्रित कुटुंब नहीं है, संयुक्त हो गया. तो उसका पति, उसके बच्चे, इसमें ही वो सीमित हो जाती है. लेकिन अहिल्याबाई होलकर नहीं होती तो आज जितने 12 ज्योतिर्लिंग का ज्योति जो उन्होंने जीर्णोद्धार किया है वो हमें देखने को नहीं मिलता. मंदिर उन्होंने जो बनाया है, जब उस टाइम रास्ता नहीं था, कुछ नहीं था, तो वो शत्रु के साथ लड़ती थी और लोगों को ज़्यादा लोगों की फिक्र करती थी, अपना कुटुंब का नहीं. आज की महिला को क्या संदेश देना चाहेंगे? आज की महिलाओं को मैं ये सख्त करूँगी कि आप अहिल्याबाई होलकर बनाओ और आपका खुद का संरक्षण और सक्षमीकरण करना जरूरी है. उनमें ताकत है, लेकिन वो ताकत यूज करना उनके लिए बहुत जरूरी है.
हर माँ बाप को ये एक संदेश देना चाहिए कि भाई आप अपनी बेटी को अहिल्याबाई होलकर बनाइए। हाँ, अपने बेटी को अहिल्याबाई होलकर बनाइए और उसके मन में जो आशा आकांक्षा होगी उसको सपोर्ट करिए। गलत रास्ते पे चलती है तो उसको सुधारिए और उनको आप फ्रीडम दे दोगे और उसके मन में जो करना है, उसकी जितनी उड़ान है उसको उड़ने के लिए जितना हो सके उतना सच में उसको सपोर्ट करिए तो वो आगे चलेगी। जैसे इंदिरा गांधी बन गई, राज्य की भारत की पंतप्रधान बन गई, अपना इतिहास गवाह है। महिलाओं को बहुत, अपनी राष्ट्रपति महिला बन गई, आपकी पंतप्रधान इंदिरा गांधी हो गई। आज पहली बार महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री अभी सुनीता गवैनी जो हो गई है तो पहला मान मिला है महाराष्ट्र को महिला का उप मुख्यमंत्री बनने। आज तक किसी को नहीं मिला। एक अवॉइड हो गए कि अजय दादा एग्जिट हो गए इसलिए बहनी को मिला, लेकिन फिर भी एक खुशी की बात है कि एक हमारी महिला एक उप मुख्यमंत्री बन गई। इसमें ये सीखो और आगे चलो। धन्यवाद। पवन सर, क्या कहना चाहेंगे? आपने ये कार्यक्रम जो आयोजित किया था बड़े अच्छे तौर पे संपन्न हुआ है। राजमाता के बारे में आप क्या कहना चाहेंगे? राजमाता के बारे में बोलने जाए तो पूरे अखंड हिंदुस्तान में जितने भी शिव मंदिर मुगलों के टाइम पे उद्ध्वस्त हुए थे, उन शिव मंदिरों को जीर्णोद्धार करने का काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होलकर जी ने किया। उन्होंने सिर्फ मंदिरें नहीं बनवाए, मस्जिद बनवाए, घाट बनवाए, रास्ते बनवाए, लोगों की जो सेवा कर सकते, लोगों की जो सुविधा है वो देने का काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होलकर जी ने किया। मौजूदा सरकार के कार्यकाल से या उनके कार्यकलाप से, उनके कार्य करने की स्टाइल से आप कितने सहमत हैं? देखिए, आज जिस तरह से महायुति की सरकार राज्य में काम कर रही है, महायुति की सरकार केंद्र में भी काम कर रही है, नरेंद्र जी मोदी साहब के नेतृत्व में आज आप देख सकते हैं कि गए साल त्रिशताब्दी जयंती महोत्सव अहिल्या देवी का साझा करने के लिए उन्होंने सभी मुख्यमंत्री की मीटिंग लगा के पूरे देश में अहिल्या देवी की जयंती संपन्न और साजरी की। आज इस राज्य सरकार ने गोदा से नर्मदा तक जल दिंडी निकाली। अभी 31 मई को चौंडी में राज्य सरकार ने बहुत बड़ा महोत्सव, जो ड्रोन का जो प्रोग्राम, ड्रोन प्रदर्शन था, वो भी वहाँ पे किया। राज्य सरकार आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होलकर के विचारधारा से चल रही है और आने वाले समय में भी हम चाहते हैं कि अगर राज्य को, क्योंकि पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होलकर जी ने 29 साल राज्य किया, अगर इस सरकार को लंबे समय तक राज्य करना है तो उनकी विचारधारा, उनके संकल्प से ही चलना पड़ेगा, तो ही ये चल सकते हैं, अन्यथा इनका भी कोई ये हो नहीं सकता है। लेकिन एक है कि इन विचारधारा से ही चलना पड़ेगा। देखिए, राज्य में तमाम अवैध निर्माण और रोहिंग्या बांग्लादेशियों का मुद्दा, उनकी बस्तियों को डिमोलिश करने का मुद्दा, ये सब चल रहा है। ऐसे में राज्य सरकार के इन सारे कामों से आप कितना सहमत हैं? देखो, किसी के ऊपर अन्याय नहीं होना चाहिए, ये यहाँ तक तो हम ये, लेकिन अगर बांग्लादेशी है तो उनको बांग्लादेश में ही छोड़ना चाहिए। पकड़ के ढूंढो कौन कौन बांग्लादेशी है और उनको छोड़ो बांग्लादेश में। लेकिन एक है कि इसी के कारण से किसी के ऊपर अन्याय नहीं होना चाहिए, इतना तो ख्याल राज्य सरकार करती है। अच्छा, पिछली सरकारों ने जिस तरह से उन्हें प्रश्रय दिया, जिस तरह से उनका संरक्षण किया, फर्जी दस्तावेज बनाए, कुछ मनपा ने भी पकड़ा है और ये मुद्दा काफ़ी गर्म हुआ है, तो क्या कहना चाहेंगे? ये तो है ही, क्योंकि पिछली सरकार के टाइम में रोहिंग्या, ये बांग्लादेशी, इनको बचाने का काम तो इन लोग ने किया, लेकिन ये सरकार इनको नहीं बचाएगी और बचाना भी नहीं चाहिए। ये सरकार काम कर रही है वो उनके से बराबर ही है। अच्छा, जो यहाँ से विस्थापित किए जा रहे हैं वो दूसरी जगह जाके महाराष्ट्र में या दूसरे प्रदेशों में जो जाकर के फिर से अपना कहीं न कहीं ठिकाना ढूंढ रहे हैं, भाड़े पे लेके रह रहे हैं, तो भाग नहीं रहे हैं पूरी तरह से। ऐसे में राज्य सरकार क्या करे? आज क्या होता है, देखो, सरकार तो सरकार की जिम्मेदारी निभा रही है, लेकिन आज जनता की भी जवाबदारी है।
कि अपने आजू बाजू में कौन आ रहा है क्या नहीं है, कि सिर्फ सरकार के ऊपर ही छोड़ देना ये भी ठीक नहीं है। जनता ने भी थोड़ा ध्यान देना चाहिए कि बांग्लादेशी आए हैं कि कौन आए हैं, आए तो राज्य सरकार के पुलिस हो प्रशासन हो उनको जानकारी देनी चाहिए। यहाँ पर जो जयंती मनाई गई है पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर जी का, तो ऐसे में कैसा लगता है आपको ऐसे कार्यक्रम में शरीक होने के बाद? ऐसे कार्यक्रम में शरीक होने के बाद बहुत अच्छा लगता है, इसलिए कि राजमाता अहिल्याबाई होलकर ने पूरे भारतवर्ष में मतलब इतने सारे मंदिर बनवाए और शिव की जो उन्होंने प्रतिमा शिवलिंग की लेकर रखी है, जो है ब्रह्म संहिता में जो श्लोक संख्या आती है, मतलब जो है 42 कि क्षीरम यथा दध विकार विशेष योगा सज्जायते नहीं तत् कृतगति हेतु यह स्तंभुताम अपि तथा सम उपैत कार्यात गोविंदम आदि पुरुषम तमाम बजामी। इन्होंने हिंदू साम्राज्य के लिए या जितने भी मंदिर पहले विखंडित हुए थे सब मतलब किया, यहाँ तक कि 12 ज्योतिर्लिंग जो है काशी विश्वनाथ मंदिर का भी निर्माण किया। वहाँ पे घाटों पर इनका जो मतलब ऐसा मतलब बहुत कम लोग मिलते हैं जो कि माता अहिल्याबाई होलकर जैसा वर्क अगर करे जो है तो बहुत ही अच्छा मतलब महसूस करते हैं। धन्यवाद। कैसा लगता है सिक्का? ये तो बहुत सौभाग्य की बात है कि यहाँ पे आने का मौका बना और ये पूर्ण श्लोक राजमाता अहिल्याबाई होलकर की ये जो जयंती यहाँ पे आज साजरा की गई है, ये वो शख्सियत थी जिन्होंने उस काल में हिंदू मंदिर जो ध्वस्त हो चुके थे मुगलों के काल में, उसका पुनः निर्माण जीर्णोद्धार करके एक हिंदू संस्कृति को स्थापित करने का कार्य किया। और उस समय एक महिला के लिए, उस समय का दौर ऐसा था, एक महिला के लिए करना असंभव था, पर उस असंभव को उन्होंने संभव करके दिखाया। परंतु आज हम उस बात को कहीं न कहीं भूल गए हैं, पर जो सरकार आई है उस हिंदू साम्राज्य को जो स्थापित करने में जो हेल्प हुआ है, जो हिंदू मंदिरों को वो प्राथमिकता दी गई है जो उस समय नहीं, उस अलग जब यहाँ पे काल था या जो हमारा ये जब नरेंद्र मोदी जी का साम्राज्य नहीं था उसके पहले का जो समय था वो कुछ अलग था। उसमें कहीं न कहीं हिंदू जो संस्कृति है वो लुप्त हो गई थी, पर उसको उजागर करने का कार्य हर जगह से अब हो रहा है, कोशिश हो रही है, तो ये आगे भी कायम रहे, यही प्रार्थना है। आज राजमाता अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने आज या देवीने आपल्या महाराष्ट्रासाठी जे करून ठेवलेले आहे ते म्हणजे कोणीही करू शकत नाही असं जे काम आहे ते एका स्त्रीने केलेलं आहे आणि हे आपल्याला आपल्या समाजाला भरपूर म्हणजे एक म्हणजे ध्येय त्यांनी ठेवलं आणि आपल्यासाठी म्हणजे चांगलं काम त्यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी करून ठेवलेलं त्यांनी आणि त्यांचं ते आपलं त्यांच्या मार्गदर्शनावरती आपण यापुढे आपण चाललो पाहिजे। क्या कहना चाहेंगे आज यहाँ पे राजमाता की जो जन्म त्रिशताब्दी का जो यहाँ पे कार्यक्रम किया गया है, क्या विचार है आपके, क्या कहना चाहेंगे? समाज को कोई संदेश? समाज को संदेश में ये है कि महाराष्ट्र के जो महापुरुष हैं उसमें महाराष्ट्र की जो महिलाएं थी, जैसे कि राजमाता जिजाऊ है, फिर राजमाता अहिल्यादेवी होलकर थी, फिर सावित्रीबाई फुले थी, फिर माता रमाई, माता भीमाई, और ये सब जो महापुरुष हमारे समाज के अंदर जो महाराष्ट्र में जिन्होंने जन्म लिया, जो संतों और वीरों की भूमि है महाराष्ट्र। और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमेशा से महाराष्ट्र के जो महापुरुष महाराष्ट्र में जो पैदा हुए, उन्होंने जो समता का जो संदेश दिया है, उनके विचारों का जो संचित था वो हमेशा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने उसका हमेशा प्रचार और प्रसार किया है। और वो संचित जो था, वो विचारधारा जो थी, उसी विचारधारा के ऊपर राष्ट्रवादी कांग्रेस की आगे की जो समाज के अंदर जो काम है महाराष्ट्र के समाज के लिए, वो उसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जो है वो आज भी
और जब से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जन्म हुआ तब से लेकर आज तक और आगे भी अजीत दादा ने भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से महापुरुष के विचारों को उनके विचारों का प्रचार और प्रसार करने का काम किया था और एक दादा के छोटे से कार्यकर्ता की हैसियत से आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का हर एक कार्यकर्ता जो है वो महापुरुषों के विचारों का प्रचार और प्रसार करता है। खेळायचं सगळ्यांना हो जोरात मोठ्याने बोला हा खेळायचं सगळ्यांना खेळा नाही चला एक उखाणं घेऊन खाली जातील. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला लाल लोंडा, बापाने दिला हुंडा, भावाने घेतली भांडी, मामाने केला आहे करून राहण्यासाठी स्वर्ग माझे मागे. माजगरात खोलीत ठेवलाय घडालाच वाजला एक, केशवरावांचं नाव घेते गायकवाडांची लेख. सोन्याच्या अंगठीवर नागाची खून, अभिषेक रावांचे नाव घेते सागवेकरांची खून. चांदीच्या प्लेटमध्ये बदामाचा हलवा, जगदीश त्यांचं नाव घेते, लवकर त्यांना बोलवा. नंबर सांगायला की सांगते. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त जयंतीनिमित्त एवढा मोठा सोहळा, त्या सोहळ्याचा मजकूर लिहिण्यासाठी पेनात भरते शाही. विजयरावांचं नाव घेते वेगांची आई. आता बसव फोटो बरोबर. अजून यांना एक धन्यवाद.